तू माझे पहिले 360 रुपये दे. घेऊन बसलात पण ते तुझ्याकडे आहे का माझ्याकडे आहे का गोष्ट एकच आहे. बरोबर काय ते जाऊ दे. तू माझे पहिले 360 रुपये दे. काय बदलली भाऊ तू पैसे तुझ्याकडे आहेत का माझ्याकडे आहे गोष्ट एकच आहे. मला सांगा तुझा काय झाला साला चांगला तुझ्याकडे राहिले का माझ्याकडे राहिले का गोष्ट एकच आहे. अम्मा भाई पे आलूंगा मैं इनकी मी आता याचा करतो आता प्रसाद केला. तू माझे तुझ्या 360 रुपये दिले म्हणून समज तुझ्या 360 रुपयाच्या बदल्यात मला का देते. साला मला 360 रुपये दिलं कसं माझी मजा काय बदलाय नटवर भाऊ अगर तू मला 360 रुपये दिलं म्हणून तू द्या काय बदलायचे भाऊ चौपालीवर राहिलो चौपालीवर जाऊ मी बघा मेलेला पाण्याची समज सकाळवरी तू नाही बोलायचं. काय बदलंगे आता तुझे 360 रुपये दिलो म्हणून समज आता तो देशीचा बंपर झाला माझा. हा देशीचा बंपर तुझ्या तुझ्या 360 रुपये दिलो म्हणून समज तो देशीचा बंपर माझा. मग त्या बंपर मध्ये थोडीशी देणं का किती काटावला आहे हा देशीसाठी रोजी मला वाटते बुट्टीवर जात असत लवकर देतो भाऊ मदत करो बाली आता. बदलली बाबू काहीच मग एक पण मजा नाही आली का माझ्या पंपची मला खरंच नाही तू देणं का आता गेलं म्हणून समजता का नाही तू देणं का देणं का लवकर. बजरंगी भाऊ आता कसा माझ्या काळी शांत झाला. बजरंगी भाऊ तुला जर तुझे 360 रुपये पाहिजे बघ समोरचा अंडा भुंजीचा दुकान दिसते ना त्याची तू संध्याकाळी ये. आता नाही भेटली 360 रुपये अंडा तो खाजो तिकडे बाजरा बदलली भाऊ बदलली भाऊ तिकून किल्ली मारून गेला हेच चालत तू आता नाही तुम्ही काही चट्टी करून माझी किंमत खराब केला आता बाबून मी तुला सोडतला साला
बंद करून टाकला. म्हणून साला असं गावाच्या वर धंदा करावा लागते. पण साले हे भर लक्षावर लाल लाल पेतात. त्याला कोणी काही नाही म्हणत भाऊ. आणि चांगला त्याचा धंदा करायला गेलो तर माझ्या डोक्यावर मलाच लाट मारतात. आणि म्हणतात कसे पंडा मतलब काय बोला. आणि साले मस्त पितात मस्त पितात मस्त पितात. मला हे दुःख काय तर जमले होता रे. अरे अबे माझ्या जातो पिऊन पा. अबे दोन देवाले न दोन घेवाले मागे पुढे पाहत. ये बड़ी अच्छी बात कही यार. पण कोण सांगेल ह्या लोकाईले सुरमत नाही. अबे ज्ञान बे कोणीतरी माझ्या चांगली कोणीतरी होईल. अबे भंग्या महाराज मी का म्हणतो ह्या गावाच्या प्रत्येक घरामध्ये एक एक तरी देवळा पैदा होऊन दे रे. एक एक तरी देवळा पैदा होऊन दे. तर देवा तुला एक विचारू का. पण मी का म्हणतो मला पोटवडी एकटा एकटा ठेवतोस रे. आता तू नाही का थक थक करणे लगा. पण ह्या लोकांच्या पोरं बघून नाही का माझ्या जीव कसा लागतो रे. तो चिरपापुरीचा नातू रमशिया त्याले पाना किती दिवस झाले. 2 महिने झाले. त्याच्या बायकोले 4 महिने झाले. किती प्रगती भाऊ किती प्रगती. म्हणत तू माझ्या प्रगतीवर सोडवण्याला देवा तुला. मला का तू कसा समजलास का. मला कसा समजलास का. मी का म्हणतो बघा एक देऊन पाय का एक तरी देऊन पाय. त्यानं 2 महिन्यामध्ये चहा ठेवलं ना मी डायरेक्ट नाही का पण मी का म्हणतो त्याच्याबद्दल नाही का म्हणजे वर्गामध्ये नाही का 2 मार्क जास्त होते. पण तेव्हा अरे तू एक दीड असणार मग ते भोकणी असो का चकणी असो का लंगडी असो कधी जातो देवा. पण तिला बायको सारखी दिसली म्हणजे झाला. कोणीच नाहीये का. तर ह्या गावचे लोक बेवडे का गेले का कामातून. संत्रावाली तुरी संत्रावाली तुरी हटाव तुरी कैसन देवे तो भैया एवढो सालो मैंगो इतना सारा मैंगो दिया तो 10 रुपये उड़े 5 रुपये तो दे दो मेरे लिए. पहले मेरा आम खा के तो देखो कितना अच्छा लगता है. तो बोलना कि नहीं. तो आम ऐसा का दे दे तो ऐसा कैसे दे दे. तो कैसा दे दे तो पहले पैसा दे दे ना. अच्छा तो 10 रुपया है किलो तोरो आम. हाँ दे दे. हो ना दे दो मुझे. बोला पैसा निकाल. अरे मैं क्या बोलता हूँ तोरो नाव तो सांग काय आता. सांग ना तोरो नाव काय आता. माझं नाव करू. Thank you.
ही करो ना. पागल है क्या? क्या बोले? अरे का बोले करो ना. घर चल घर. लगीन लगीन. लगे ए करुणे कावरी फसायचो तो. तुला का ओळखलं बिळखलं नाही का? मला हनुमान बनवलं तर मी नावाच्या बदनामी हो. बस ना होय. मग मी नावाची करू नये. आता ओळखलीस का? आता ओळखलं. बरं ते जाऊ दे. आता काय म्हणते? हे काय चालवलं इथं? अरे हा आपला बियर शॉपी आहे बियर शॉपी. एक ते नमुने आपल्याकडे येतात तेवाले. बगीच्यामध्ये बियर होती. मग काय तर. हे प्रभु हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. कशाला कसं व्हायचं इथं मग? तिथं जातो की तू माझ्याच बापाची जागा करून बियर मांडतोस. आवाज दे जाऊ दे. मी काय म्हणतो काही तुमचं ठरवलीस का नाही? नाही करू ना. काय म्हणाला? लग्न करू ना लग्न करू ना लग्न करू ना. चुकी करू असं म्हणायचं होतं मला. असं म्हणजे असं म्हणायचं नव्हतं तुला. नाही नाही आंबा आणि संत्र विकल्याशिवाय मी येणारच नाही. मला एकटा मी काय म्हणतो ते आंबे आणि केळीची पिक्चर काय होईल का तुझ्या? केळी विकीन. केळी विकतो. पालक विकीन. मला काय विकतो? मग मी काय म्हणतो हा केळी आणि त्या पालक विकतो का दुसरा विक्या? दुधी पण विकीन. ती पण विकतो. जातेस का? एक काम कर. हा? ह्या टोपलीमध्ये याच्या केळी ठेव याच्या पालक हातामध्ये पकड तुझी हा. मग भीर गावावर कोंबड्या वाढत. मग तू बोलशील. का बोलशील? प्रेम कधी नाही होती. विचार केलीस का नाही? एवढा वेळ तर समजावून झालं तरी समजत नाही का? पैसा पेरले. माझ्या बदल्याची काही मला नाही तुला कशाला? मी कोण माणूस हो माणूस. पोरगी हो पोरगी. म्हणून लग्नाचा विचार करावा लागते. कुठं 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 काय समज घे. आणि हो लग्नाचं तुझं नाव घेतलं का तब्येतच बिघडते बाबा. तब्येत पोहत ऐकायला तर माझ्याकडं सांगतो काही तब्येत कशी बिघडते. करुणे लग्नानंतर तुझी तब्येत अजिबात खराब होऊ देणार नाही. मी सदैव मी तुमच्या काळजीत घेईन आणि निरंकार तुझी सेवा कपड्याही मीच धुईन भांड्याही मीच घासीन स्वयंपाकही मीच करीन पाणीही मीच भरीन पोरही खूप करशील. नाही हा माझा तब्येत तुझ्याकडे. सगळे काम तूच कर. मग लग्न कशाला? सगळं काम तर तूच करशील. पण मी काय म्हणते हा का म्हणते? तू म्हणते ते ठीक आहे. मी तुझ्याशी लग्न करेन. पण लग्नानंतर तू काय करशील? जे सांगते ते करीन. खरंच ना? हो. पण मी काय म्हणते पण मी तशी मला तसंच लागणार. हो. टनाटन तुरी करो पालकला तुला. अरे तुला तो
करो ना कुछ भी करो ना अरे बोला सपोर्ट आए तो दीवाने हो अरे पण मी काय म्हणते तुम्हाला सांगितलंच नाही ना लग्नानंतर तू काय करशील. मी लग्नानंतर म्हणते मजाक तेवढे मजाक करा बापा कोणतीही काही म्हणते लोक का म्हणतील मला म्हणजे मी लग्नानंतर हेच काम करेन. का मला का समजत नाही का ठीक आहे तुझ्यासाठी हा बिअर बार बंद केला कोणता धंदा करू आपण बघू एखादा चांगला चल